नमस्कार. रामकृष्ण हरी. सर्वांना जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मे महिन्यातला दुसरा रविवार हा जागतिक मातृदिन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक मातृदिन हा काही एकाच दिवसाचा असेल असं काही नाही किंवा एकाच दिवसाचा असावा असंही नाही, परंतु रोजच मातृदिन असणं आवश्यक आहे. परंतु रोजच एखादी गोष्ट असेल तर तिचं महत्त्व राहत नाही आणि म्हणून निदान मातृदिनाच्या निमित्ताने का होईना आईचं स्मरण व्हावं, आईने आपल्यासाठी केलेल्या सगळ्या कृतींची आठवण व्हावी, यासाठी हा मातृदिन आपण साजरा करतो. आज मातृदिनाच्या निमित्ताने आई संदर्भातल्या काही चांगल्या कविता मला तुमच्याशी शेअर करायला आवडतील. आशा करतो की त्या कविता तुम्हाला नक्कीच आवडतील आणि आपण असं समजूया की या कवितांच्या माध्यमातून आपण आपल्या आईला दिलेली एक प्रकारची मातृवंदना असेल. मातृदेवो भव ही आपली संस्कृती आहे. आपल्या या संस्कृतीमध्ये आईचं, वडिलांचं, देवाचं स्थान हे खूप उच्च दर्जाचं आहे. हे मोठ्या माणसांना कळतं, मोठ्या कवींना कळतं, परंतु एक 4 वर्षाचा रूपक कारळकर नावाचा एक छोटा मुलगा आहे, तो आपल्या आईच्या संदर्भातली कविता करतो. मला आवडलेली ती खूप चांगली कविता आहे. मी तुमच्याशी ती कविता शेअर करतो. ही कविता माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनाही आवडली होती. कविता अतिशय सोपी आहे. त्या लहान मुलांच्या विश्वातून आईचं स्थान काय आहे किंवा आपलं स्थान आईच्या संदर्भात काय आहे, ही कविता मी तुम्हाला ऐकून दाखवतो. 4 वर्षाचा रूपक कारळकर म्हणतो, आई तुझ्यासाठी चंद्रावर जाईन, बाबांसाठी दगडगोटे आणीन, आजीसाठी चांदणे आणीन, तर आजोबांसाठी चंद्रावरचे फोटो आणीन. आई तुझ्यासाठी चंद्रावर जाईन, बाबांसाठी दगडगोटे आणीन, आजीसाठी चांदणे आणीन, आजोबांसाठी चंद्रावरचे फोटो आणीन, मामासाठी चंद्रावरचा ससा आणीन, पण आई तुझ्यासाठी मीच परत येईन. ह्या शेवटच्या ओळीमध्ये तो मुलगा असं सांगतो की आईसाठी आपण स्वतः सोडून, म्हणजे आईचं मूल सोडून दुसरी कोणतीच भेट सर्वोत्तम असू शकत नाही. असं हे 4 वर्षाच्या मुलाचं आईच्या संदर्भातलं हे कविता विश्व या थोडक्यात आपण या ठिकाणी पाहिलं. गोविंदाग्रजांची पण एक कवितेच्या 2 ओळी मला इथे तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. हे हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही, जे आनंदेही रडते मग दुःखात कसे होई. आईचं हृदय कसं आहे, जे आनंदातही रडतं मग दुःखात त्याची अवस्था काय होईल हे आपण चर्चा न केलेलंच बरं. अजून एक आईच्या संदर्भातल्या काही 4 ओळी आहेत. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. खरं तर या ओळींची किंवा या कवितेची पुढे स्पष्टीकरणाची पण गरज नाही, इतक्या सहज सुंदर आईची महती सांगणाऱ्या या ओळी आहेत. आणखी एक विठ्ठल उमाप यांच्या आईच्या संदर्भातल्या 4 ओळी आहेत. इथे सारेच नमले, विठ्ठल उमाप म्हणतात, इथे सारेच नमले ऋषी मुनी साधू संत, इथे सारेच नमले ऋषी मुनी साधू संत, माया अक्षरापुढती फिके पोथी वेद ग्रंथ, माया अक्षरापुढे फिके पोथी वेद ग्रंथ. इतकं या आईचं महत्त्व किंवा आईच्या या सगळ्या कर्तृत्वाचं महत्त्व आपल्या जीवनात असतं. पुढे आणखी जाऊन विठ्ठल उमाप असं म्हणतात, जाऊ कशाला मी बाप्पा उगा पंढरीच्या ठाई, जाऊ कशाला मी बाप्पा उगा पंढरीच्या ठाई, घरी बाप हो विठ्ठल माझी माय रखुमाई, माझी माय रखुमाई. आई वडिलांना जर आपण नमस्कार केला तर ते पांडुरंग परमात्म्याला किंवा विठ्ठलाला सुद्धा ते पोचू शकतं, अशी ही आईची थोरवी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अजून एक 2 ओळी आईच्या संदर्भातल्या आहेत. फुलताना जे हसले नाही ते वेलीचे फूल नव्हे, फुलताना जे हसले नाही ते वेलीचे फूल नव्हे, आईसाठी रडले नाही ते आईचे मूल नव्हे, आईसाठी रडले नाही ते आईचे मूल नव्हे. आई कशी असते
आई म्हणजे दुधाळ सावली, आई म्हणजे आभाळ माऊली, आई म्हणजे अक्षय गान, आई म्हणजे कर्णाचं दान. अशा प्रत्येक कवींनी आपल्या आईच्या संदर्भात त्यांच्या बुद्धीला जसं जमेल, जसं पेलेल तशा पद्धतीचं कर्तृत्व शब्दातून या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेलं आहे. एक कवी असं म्हणतो, माधव डोळे नावाचा एक कवी असं म्हणतो, हार तुला मी कशास घालू, हार तुला मी कशास घालू, तू तर दरवळलेली, फुला फुलातून सदैव ताजी, विश्वामधली आई. आईला हार तरी कसा घालणार आणि कशा पद्धतीने घालणार, कारण आई विश्वामध्ये कणाकणातून फुला फुलातून आई ही दरवळलेली आहे. संतोष नारायणकर नावाचा एक कवी असं म्हणतो, ऐका ऐका रे दोस्तांनो माय बापाची कहाणी, ऐका ऐका रे दोस्तांनो माय बापाची कहाणी, बाप नारळी खोबरं माय नारळाचं पाणी, बाप नारळी खोबरं माय नारळाचं पाणी. आणखी पुढे जाऊन आपण या ठिकाणी मभा चव्हाण यांचे सुद्धा 4 ओळी आपण या ठिकाणी समजून घेऊया. मभा चव्हाण असं म्हणतात, आई उन्हाची सावली, आई सुखाचा सागर, आई उन्हाची सावली, आई सुखाचा सागर, निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर, निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर, आई कुणाचीही असो, आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा, फुलासारखा झेलावा. आईचा प्रत्येक शब्द आपण फुलासारखा झेलावा असं मभा चव्हाण आपल्या या 4 ओळीतून आईला एक आदरांजली म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांच्याच आयांसाठी ते कवितेतून व्यक्त होतात. एक हिंदीमधला एक शेर आहे, उसको नहीं देखा हमने कभी, उसको नहीं देखा हमने कभी, पर उसकी ज़रूरत क्या होगी, उसको नहीं देखा हमने कभी, पर उसकी ज़रूरत क्या होगी, ए माँ तेरे सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, ए माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी. त्या भगवंताला नाही पाहिलं, त्या पांडुरंग परमात्म्याला नाही पाहिलं, पण पाहण्याची जरूरच नाही, कारण पांडुरंग परमात्मा कसा असेल तर तो आई तुझ्यासारखाच असेल. अशा पद्धतीचं एक काव्यमय शेर हिंदीतला एक कवी या ठिकाणी व्यक्त होत असतो. आई म्हटलं की आपल्याला फमू शिंदेंची कविता आठवते, वात्सल्य सिंधू आपल्याला अभ्यासाला असणारी माधव जुलियन यांची कविता आठवते, प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता मी कोणत्या उपाय. जी आई, ज्याला आई नाही, आई सोडून गेली, त्यांच्या भावना माधव जुलियन आपल्या कवितेमध्ये व्यक्त करतात. सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे, सगळं भेटेल परंतु आई पुन्हा भेटणार नाही, तेने चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे, असंही माधव जुलियन त्या ठिकाणी म्हणतात. आणि मग शेवट करताना माधव जुलियन असं म्हणतात की घे जन्म तू फिरुनी येईन मी ही पोटी, तू पुन्हा जन्माला ये आई, मी तुझ्या पोटी पुन्हा जन्माला येईन, खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी, खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी. अशी माधव जुलियन यांची फार मोठी कविता आहे. त्याचबरोबर एक प्रशांत असणारे नावाचा एक कवी आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या त्यागासंदर्भात तो असं म्हणतो की अभ्यास करणारा एक मुलगा आहे, तो अभ्यास करणारा मुलगा आणि आई आणि वडील, वडील म्हणतात दिव्याची वात छोटी कर मला झोप लागत नाही, वडील म्हणतात दिव्याची वात छोटी कर मला झोप लागत नाही. मुलगा म्हणतो दिव्याची वात मोठी कर मला अभ्यास करायचा आहे, मुलगा म्हणतो दिव्याची वात मोठी कर मला अभ्यास करायचा आहे. आई रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहते, छोटी मोठी करत राहते आणि ज्योतीसारखी दिव्यासारखी आयुष्यभर जळत राहते, आयुष्यभर जळत राहते. म्हणजे वडिलांना दिवाची वात कमी पाहिजे, मुलासाठी दिव्याची वात मोठी पाहिजे, आणि आई मात्र दिव्याची वात आयुष्यभर रात्रभर ती कमी जास्त करत राहते आणि तिचं आयुष्यसुद्धा असंच कधी मुलांसाठी तर कधी वडिलांसाठी आईचं आयुष्य असतं. आपण आपल्या या छोट्या सत्रातला शेवट आई या फमू शिंदेंच्या कवितेने करूया. आईच्या संदर्भातल्या इतक्या कविता आहेत की
अख्खा दिवस जरी आपण आईच्या कवितेचं गुणगान गात राहिलो तरीसुद्धा ते कमीच पडेल. आपली आई, प्रत्येकाची आई ही आपल्यासाठी एक देवाहून मोठी असते आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आईच्या संदर्भामध्ये कायम कृतज्ञ असलं पाहिजे. खरं तर ही तर आपली जन्मदात्री आई आहे, पण अवघ्या विश्वाची आई माऊली, पुरुष असूनसुद्धा एखाद्या पुरुषाला माऊली म्हणणं, आई म्हणणं, यामध्ये माऊलींचं मोठेपण आपल्याला जाणवतं. तुकोबरायसुद्धा आईचं वर्णन करताना, माऊली ज्ञानोबराय आईचं वर्णन करताना कधीच थकत नाही. तुकोबराय असं म्हणतात, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. अशी एक जात, अशी एक जमात या पृथ्वीवरती आहे की जी लाभाविन प्रीती आपल्यावरती करत असते. जगातली प्रत्येक नाती कुठल्या ना कुठल्या तरी लाभासाठी आपल्यावरती प्रेम करत असतात, परंतु लाभाविन प्रीती करणारी एकमेव आणि ती आपली आई असते. फमू शिंदेंच्या कवितेनं आपण आपल्या आजच्या या कवितेचा किंवा ह्या छोट्याशा संवाद, आईच्या निमित्ताने कृतज्ञतारूपी संवाद ज्याला आपण म्हणतो, त्याने आपण शेवट करूया. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मनामनात तशीच जाते ठेवून काही, जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही. आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतली जागा. आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतली जागा. घर उजळतं तेव्हा नसतं तिचं नसतं भान. घर उजळतं तेव्हा नसतं तिचं भान. विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. पिकं येतात जातात, माती मात्र व्याकुळच, तिची कधीच भागत नाही तहान. पिकं येतात जातात, माती मात्र व्याकुळच, तिची कधीच भागत नाही तहान. दिसत काहीच नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतकरणातली खान. याहून का निराळी असते आई, याहून का निराळी असते आई. ती घरात नाही तर मग कोणाशी बोलतात गोठ्यातल्या हंबरणाऱ्या गाई. याहून का निराळी असते आई, ती घरात नाही तर मग कोणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते. आई खरंच काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते. आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आई एक नाव असतं, नसतं तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं एक गाव असतं. एक गलबललेलं गाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. इतकी व्यापक फमू शिंदे सरांनी आईच्या संदर्भातल्या ह्या भावना व्यक्त केल्या आणि या एकाच कवितेनं या कविवर्यांना या विश्वामध्ये, कवींच्या मांदियाळीमध्ये मोठं स्थान दिलं. मी मगाशी सांगितलं की मातृपुराण इतकं मोठं आहे की त्या मातृपुराणामध्ये सगळं विश्व सामावण्याची ताकद आहे. मी माझ्या आईला, आपण आपल्या आईला जिथे कुठे असेल तिथे स्मरण करूया. फक्त मातृदिनाच्या दिवसाच्या निमित्ताने नाही, तर सदोदित अंतकरणामध्ये आपण आईच्याबद्दलची कृतज्ञता अंतकरणात ठेवूया. रामकृष्ण हरी.